नमस्कार. सर्वांना आपण नवीन वेगवेगळ्या भागाच्या माध्यमातून नवनवीन भाग घेऊन, नवनवीन विषय घेऊन तुमच्याशी संवाद साधतो आणि त्यातलाच आजचा भाग म्हणजे की महाराष्ट्रातला खरंच सामाजिक सलोखा बिघडलाय का? आणि हा बिघडण्यामागचं कारण काय? याच विषयावर आपण सविस्तर असं चर्चा करणार आहोत आणि त्या माध्यमातून आमच्या चॅनलवर नवीन असाल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. त्या माध्यमातून तुमची काय सूचना असेल तर निश्चितपणे ते पण कळवा आणि त्या माध्यमातून आजचा विषय आहे की महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा का बिघडलाय? कशामुळे बिघडलाय? त्याला कारणं काय? याच्यावर सविस्तर असं विवेचन करणार. त्या माध्यमातून आजचा दिवसही तितकाच खास आहे कारण की आज राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस म्हणजे मोठ्या प्रमाणात त्यांची जयंती म्हणून साजरी केली जाते आणि त्या माध्यमातून आजचा दिवस हा सामाजिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात शाहू महाराजांनी सर्व समाजाला एक संघ घेऊन मोठ्या प्रमाणात सामाजिक सलोखा राखण्यासाठी आणि वंचितांना मोठ्या प्रमाणात या वंचित समाजाला मोठ्या प्रमाणात राजकीय पटलावर असेल किंवा समाजाच्या घटकामध्ये मोठ्या प्रमाणात समाविष्ट करण्यासाठी मोठी भूमिका राबवली होती आणि त्या माध्यमातून जर महाराष्ट्राचा जर इतिहास पाहिला तर महाराष्ट्र पुरोगामी जितका आहे तितकाच वारकरी संप्रदायाची सुद्धा मोठ्या प्रमाणात याला झालर लागलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदायाचं पाहिला तर कुठल्याही जाती आणि धर्माशी बंद नसून मोठ्या प्रमाणात समाजाच्या हितासाठी मोठ्या प्रमाणात समाज सुधारांचं काम झालेलं आहे. आणि त्या माध्यमातून आपण जर काही घटना पाहिल्या तर मोठ्या प्रमाणात राजकीय पटलावर समाज आणि धर्माचा विचार करून मोठ्या प्रमाणात काही घटना घडतात आणि त्या घटनेमुळेच मोठ्या प्रमाणात समाज हा विभागला जातो. याचे अनेक उदाहरण पाहता येतील. आपण जर पाहिलं असेल तर मध्ये लवंड लवंडे आणि साधारणतः भंडारे यांच्यामधला जो वाद होता तोही समाजासाठी घातक होता. परंतु वारकरी संप्रदाय कुठल्या जातीचा कुठल्या धर्माशी निगडीत नसतात. पताका हा माऊलीच्या जयघोषात मोठ्या प्रमाणात सर्व धर्माचे सर्व समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात वारीला अतिशय गुणागोविंदानं आनंदानं जातात. त्याच पद्धतीची परंपरा ग्रामीण भागात जर पाहिलं तर सर्व जाती धर्माची लोक एकत्रित मोठ्या प्रमाणात या वारीमध्ये जातात आणि वारी ही धर्माची नसून कुठल्या जातीशी संलग्नित नसून हा संप्रदाय वेगळ्या पद्धतीनं काम करतो. परंतु आज त्यालाही राजकारणाच्या पटलावर वळलं जातं आणि त्या माध्यमातून समाज कसा बिघडल आणि राजकीय पटलाचा जास्तीत जास्त वापर हा कुठल्या कारणासाठी केला पाहिजे तर समाज सुधारण्यासाठी आणि सामाजिक घडी व्यवस्थित बसवण्यासाठी. परंतु राजकीय पुढाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपली राजकीय पुढारी पोळी भाजण्यासाठी मोठ्या प्रमाणात राजकारणाचा वावर केला आणि त्याचाच परिणाम म्हणजे की सामाजिक सलोखा मोठ्या प्रमाणात बिघडण्याचं प्रमाण सुद्धा ग्रामीण भागापर्यंत पोहोचलं आणि वाढलंही तितक्याच पद्धतीनं वाढलं. आपण जर आज बारकाईने जर प्रत्येक गोष्टीचा विचार केला तर समाजातील तेढ अशा पद्धतीने ग्रामीण भागात कधीही नव्हते. गुण्यागोविंदानं समाज एकत्रितपणे राहत होता. परंतु अनेक लोकांनी याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीचं राजकारण आणि धर्म आणि जातीची लग्न करून मोठ्या प्रमाणात राजकीय संबंध जोडले गेले आणि त्या माध्यमातून राजकारणाचा शिरकाव झाला आणि शिरकावाच्या माध्यमातून आपली राजकीय पोळी फाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात समाजाचा वापर केला. आत्तापर्यंत जर महाराष्ट्रातला इतिहास जर पाहिलं तर अनेक समाजाचे असेही लोक होते की तिथला समाज हा तुल्यबळ असणारा समाजाचा नेता सुद्धा मोठ्या प्रमाणात राजकीय पटलावर यशस्वीपणे राजकीय कारकीर्द केलेले अनेक लोक आपण पाहायला भेटते. परंतु आजच्या घडीला तर ती कुठल्याही मतदारसंघात उमेदवार देताना 10 पटीनं विचार केला जातो की इथं त्या समाजाची मतं किती आहेत, त्या समाज किती पसरलेला आहे आणि त्या मताच्या गणिताचा आणि जातीचा आकड्याची बेरीज करून मोठ्या प्रमाणात तिथं वेगळ्या पद्धतीची राजकीय कुरघोडी आणि राजकीय पायडे टाकले जातात आणि त्या माध्यमातून अनेक समाजाला, अनेक घटकांना याच्यामध्ये आपोआप ओढलं जातं आणि शेवटी नको ते समाजाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं जातं. असं मी कुठे एका समाजाला उद्देशून बोलत नाही किंवा कुठल्या धर्मातल्या लोकांना उद्देशून बोलत नाही. एक समाज घटक आणि समाजातला एक व्यक्ती म्हणून आपण सुद्धा काही गोष्टी घेतल्या पाहिजेत आणि राजकारणात न पडता राजकीय लोकांच्या काही गोष्टी न ऐकता आपणही आपल्या माध्यमातून समाज कसा एकत्रित राहील आणि सामाजिक सलोखा कसा टिकेल याच्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आणि ही प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मोठ्या प्रमाणात राजकीय लोकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात आपण बोलताना कशा पद्धतीने बोलतो आणि समाजात तेढ निर्माण होईल अशा पद्धतीची बोलणं सुद्धा टाळलं पाहिजे. परंतु मागील जर काही दिवसाचा जर आपण लेखाजोखा पाहिला तर अनेक लोकांनी
राजकीय तेढ कसं निर्माण होईल याच्यासाठीच मोठ्या प्रमाणात समाजाचा वापर केलेला आहे. तर याच्यावर कुठल्याही प्रकारचे बंधनं मोठ्या प्रमाणात आले नाहीत. त्यामुळं त्या व्यक्तीच्या बोलण्याची अ, ही सुद्धा वाढलेली आहे आणि त्यामुळं समाजामध्ये तेढ निर्माणाचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहेत आणि जाती आणि धर्माला एकत्रित करून मोठ्या प्रमाणात राजकारण करण्याची प्रथा समाजामध्ये वाढलेली आहे आणि तोच घातक पायडा मोठ्या प्रमाणात समाजापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. अनेक वेळा आपण जर पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणात विरुद्ध आंदोलनं असतील किंवा विविध समाजाच्या लोकांना विशिष्ट जातीमध्ये ओढून किंवा महापुरुषांना सुद्धा जातीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने विभागणी केली आणि त्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात समाज सुधारकाचं जे मूळ काम होतं समाज म्हणून एकत्रित ठेवण्याचं ते काम सुद्धा मोठ्या प्रमाणात चुकीच्या माध्यमातून चुकीच्या लोकांच्या माध्यमातून पसरलं गेलं आणि त्याचा दुष्परिणाम म्हणजे की आज ही अण्णाभाऊ साठे असतील एक विशिष्ट समाजापुरते हे केले दैवत करून ठेवले. त्याचप्रमाणे आंबेडकर वेगळ्या विशिष्ट समाजासाठी म्हणजे की हे एका समाजाचे नव्हते, एका जातीचे नव्हते, तर एका समाज सुधारक म्हणून मोठ्या प्रमाणात त्यांनी काम केले. परंतु आजही त्यांना वेगळ्या जातीत आणि वेगळ्या राजकारणाच्या कुरघोडीच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना सुद्धा विभागून टाकलेला आहे आणि हाच दुष्परिणाम महाराष्ट्रासाठी अनेक दशकं घोंगावत आहे आणि त्याचे दुष्परिणाम आता तर मोठ्या प्रमाणात सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी सुद्धा वाढलेले आहेत. परंतु हे तेढ थांबवायचे असेल तर मोठ्या प्रमाणे प्रत्येकानं काळजी घेतली पाहिजे. समाज म्हणून काळजी घेतली पाहिजे. समाजातला घटक म्हणून काळजी घेतली पाहिजे आणि निश्चितपणे अशी काळजी घेतली तर पुन्हा महाराष्ट्र नवा रूपाला आणि नव्या गोष्टीत सज्ज होईल आणि त्या माध्यमातून समाज म्हणून एकत्रित गुण्यागोविंद राहतील आणि अशीच परंपरा या सामाजिक दरी कमी करण्यासाठी आवश्यक आहे आणि त्या माध्यमातून निश्चितपणे भविष्यात सुद्धा ही दरी कमी होईल हीच आशा बाळगतो आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यांनी जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि त्या माध्यमातून तुमच्या काही सूचना असेल तर निश्चितपणे कळवा. परंतु राजकारण हा मूळ गोष्ट हीच समाज विघातक कार्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरली आहे आणि त्यासाठीच मोठ्या प्रमाणात समाजसुद्धा विशिष्ट चक्रव्यूहामध्ये अडकला आहे आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात राजकीय कुरघोडीच्या नादात आणि राजकीय लोकांच्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणात सामाजिक तेढ निर्माण झाले. हे तेढ कसं कमी करायचं हे सर्वांनीच एकत्रित करून आजही ग्रामीण भागात जर पाहिलं तर सुख आणि दुःखासाठी मोठ्या प्रमाणात समाज म्हणून सगळे व्यक्ती एकत्र येतात आणि त्याचा फायदा म्हणजे की सामाजिक तेढ कमी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुण्यागोविंदानं राहण्यासाठी अनेक समाज आजही तयार आहेत. परंतु काही राजकीय लोक या सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पसरले आहेत आणि हेच पसरलेले लोक ओळखणं आपलं कर्तव्य आहे आणि त्या माध्यमातून आपण राजकीय लोकांच्या नादी न लागता आपण समाजचा घटक म्हणून आणि विशिष्ट एका समाजाचा नसताना समाज हा सर्व जाती धर्माचा म्हणून एकत्रित येतो आणि त्यालाच समाज म्हटलं जातं. असा समाज आणि चांगला समाज घडवण्यासाठी आपण हे प्रयत्न करा. धन्यवाद.